आपल्याकडं आपला व्यवसाय काय नक्की? माझा व्यवसाय बिल्डिंग बांधणे, इमारत बांधणे. मुंबईला मी आदित्य एंटरप्राइजेस या नावाने एक फर्म आहे, त्या नावाखाली आता इथे पण खाली एक नंदनवन नावाची मी बिल्डिंग बांधली. माझा मुख्य व्यवसाय आता बिल्डिंग बांधणे, इमारत बांधणे. आणि माझ्याकडे तालुक्यात जवळजवळ 15 एकर शेती सुराळ्याला आहे, 8-10 एकर शेती वडजला आहे. आमच्या कुटुंबाची, सगळ्या जॉईंट फॅमिलीची जवळजवळ 50-60 एकर जमीन पूर्ण तालुक्यात आहे. शेती हा एक आमचा, जेवढा बिल्डिंग लाईन जेवढा आहे तेवढा शेती हा व्यवसाय तेवढाच आमचा त्याबरोबरीचा आहे. अजून काय उद्योग आहे मुंबईला वगैरे? मुंबईला आमचं बुक स्टोर होतं आणि फ्रूट मार्केटमध्ये दुकान होतं. आमची जॉईंट फॅमिली होती, 4 चुलते, 8 त्यांची मुलं. तर आता जवळजवळ बुक स्टोर, जी खालची लोक म्हणतो आपण स्केल 3 वर्कर, स्केल 3 वर्कर मिळण्याचे झाले तर 2018 साली आम्ही ते दुकान बंद केलं आहे आणि एक छोटीशी फॅक्टरी चालू केली आहे. माझी मिसेस त्याच्यामध्ये आहे पार्टनर. डिंकाची फॅक्टरी आहे. जो सुदान, दक्षिण आफ्रिकेवरून डिंका येतो तो सॉर्टिंग करून, कलर सॉर्ट करणं, साईज सॉर्ट करणं, जे साईड निवड करणे आणि जो प्रतवारी, प्रतवारी करणे. मी जे तुम्हाला हे सांगतोय सोयाबीनचं, आम्ही हे सोयाबीन असेल, राजमा असेल, किंबहुना हावरी असेल, आपली चणा असेल, तांदूळ असेल, गहू असेल, हे सगळ्या गोष्टींची प्रतवारी. आमच्याकडे त्या मशिनरी आहेत मुंबईला. वाशीला आमची फॅक्टरी आहे, त्याच्यामध्ये हे सगळ्या मशिनरी आहेत. तिथे आम्ही 50 किलोची, 100 किलोची गोंद जी येते, आता 100 किलोची माथडी कामगारांमुळे येत नाही, 50 किलो 30 किलोची गोंद, त्याच्यातलं साईज वेगळे करणं. जे दुकानांमध्ये रेडी माल मिळतो आपल्याला, आपण म्हणतो अरे वा काय माल आहे, एकसारखा आहे, एकसारखा कलर सारखा आहे, साईज सारखी आहे, बर, हे प्रतवारी करून द्यायचं. मी तिथे काम, कलर पण कलर सॉर्ट होतो, कलर सॉर्ट. जो डिंक येतो सुदान, दक्षिण आफ्रिकेमधून, तो डिंक, जो आपला बाबळीचा डिंक, काळा असतो, पिवळा असतो, लाल असतो, केशरी असतो, व्हाईट असतो, ढवळा असतो, आपला क्रिस्टल व्हाईट असतो. हे सगळे कलर आम्ही तिथे सॉर्ट आउट करतो. तिकडनं समजा 20 रुपये किलो, आता उदाहरण देतो, ते किमती ऍक्च्युअल नाहीत, 20 रुपये किलोचा माल तिकडनं आला, आम्ही ते जॉब वर्क करतो. तुमचा माल आहे, तुम्ही तिथे डिंकाचे व्यापारी आहात वाशी मार्केटमध्ये, तुम्ही ती कंटेनर माझ्याकडे पाठवणार. मी त्या कंटेनरचं तुम्हाला सांगू शकतो की याच्यात किती व्हाईट माल निघेल, अंदाज. त्याच्यावरती प्रक्रिया करून आम्ही ते तुम्हाला परत देतो. त्याच्या बदल्यात आम्हाला त्याची मजुरी मिळते. तर 20 रुपयाचाच माल तो 100 रुपये किलोने विकला जातो प्रक्रिया केल्यावर. प्रक्रिया म्हणजे फक्त निवडल्यावर. माझं शेतकऱ्यांना तेच सांगणं आहे, सोयाबीन असेल जे 38, 40, 45 रुपये किलो, आता बाजारभाव वाढले, 57-58 रुपये आपल्याला काही इरादा किंमत मिळायला लागली. पण तो याच्यापेक्षा जर आपण ते निवडून सहकारी तत्वावर जर आपण ह्या सगळ्या गोष्टी उभ्या केल्या, 5-6 गावामधून मिळून एक प्लांट करायचा. तुमची संकल्पना इकडे पण अशीच आहे. त्याच याच्यातून मी अनेक शेतकऱ्यांची गाठीभेटी घेतल्यात. मी आता शेतकरी दौरा करतोय, तर त्या गावातले काही प्रमुख शेतकरी ज्यांना खरंच शेतीचं नॉलेज आहे, किंवा मग त्याच्या अद्ययावत मशिनरी सगळ्या विदेशावर मागवलं. माझ्याकडे मुंबईला याच्या जर्मनच्या मशीन आहेत, पण ते जर्मनच्या मशीन वापरून झाल्यावर सेकंड हँड म्हणून मशीन ते इथे वापरता येतील आपल्याला. अच्छा. अनेक ठिकाणी ह्या मशीन वापरून कसं आहे, त्याच्यात कॅमेरा असतात, आयसीज असतात, व्हिज्युअल कॅमेरे असतात. त्या कॅमेरे काही दिवसानंतर ब्लर होतात. पण ते ब्लर कशासाठी, आपल्या डिंकच आहे, क्रिस्टल व्हाईट डिंक काढायचं तर ब्लर कॅमेरा चालत नाही, त्या मशीन नवीन घ्यायला लागतात. त्या मशीन आपल्याला इथे सोयाबीन प्रोव्हाइड करण्यासाठी मिळतात. काय टर्नओव्हर काय तुमच्या त्या कंपनीचा? आता टर्नओव्हर तसं नाही सांगता यायचा. आता इन्कम टॅक्सचे 3-4 वेगवेगळ्या कंपन्या आहेत, त्याच्यामुळे प्रत्येक कंपनीचा वेगवेगळा टर्नर आहे. म्हणजे तुम्ही ऑल सेटल आहात? हे बघा, समाधानी आहे. सेटल मग कोणताच माणूस नसतो. इवन किती मोठा उच्च पदावर गेलं तरी त्याला काहीतरी अपेक्षा असते, हाव असते, पुढे जायची काहीतरी एक व्हिजन असतं, किंवा एक त्याचा टप्पा असतो की मला इथपर्यंत पोहोचायचे. त्याच्यामुळे सेटल म्हणता येणार नाही, परंतु समाधानी निश्चित आहे. समाधानी आहात म्हणजे आता मी विचारू का तुम्हाला, किती संपत्ती जाहीर केली? संपत्ती मोजली ना, आता प्रतिनिधी मी फक्त सही केली आहे. जे इन्कम टॅक्स येत आहे आणि ज्या प्रॉपर्टी आहेत, मुंबईला एक माझं दुकान आहे, मुंबईला एक घर आहे, 2 घर आहेत, फ्लॅट 2 फ्लॅट आहेत. अच्छा. बाईकडेला आईच्या नावाने एक दुकान आहे आमच्या, त्यानंतर भावाच्या नावाने बाकीचं आहे, पण ते आता शेवटी माझ्या नावावर आहे जे तेच मी प्रतिज्ञापत्रात दाखवू शकतो. शेती आहे, 20-25 कोटीची प्रॉपर्टी असेल माझ्या अंदाजे.
आणि ही सगळी प्रामाणिकपणे कमवली. हो, वडिलोपर्जित आहे काही. वडिलांनी 75-76ला मुंबई गाठली. तेव्हापासून त्यांनी व्यापार उद्योग, तेव्हापासून हे सगळं एक 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 पै जमून. वडिलांचं एक ब्रीदवाक्य होतं, आपला 1 रुपया कोणाला सुटला नाही पाहिजे आणि कोणाचा 1 रुपया चुकीचा आपल्या घरात आला नाही पाहिजे, जेणेकरून आपल्या त्या गोष्टीची झळ नको बसायला, हाय नको कोणाची आपल्याला. वा, मला सांगा, मगाशी बोलत होतात, मी तुम्हाला विचारायचं राहून गेलं. बाजार समितीचा विषय होता, तुम्ही तो भ्रष्टाचार बाहेर काढला. लोक म्हणतात काहीतरी झालं, आता तुम्ही शांत आहेत, तुम्हाला काहीतरी हवं होतं, तुम्ही स्वार्थासाठी गेले. आणि कालच का परवा सभा झाली, संजय काळेंनी पण नाव न घेता टीका केली. आता काही गोष्टी अशा असतात, आपण रोजच रोडवर उतरून मारामारी, घोषणाबाजी ही करू शकत नाही. आता ती प्रक्रिया कायद्याच्या ह्याच्यात गेली आहे. माननीय सहकार पणन मंत्र्यांच्या कोर्टात तो चेंडू गेला आहे. हिअरिंग चालू आहेत, तारखावर तारखा पडत आहेत. आता त्या गोष्टीवर रोज आपण समजा आजही पण बाजार समितीच्या मीटिंगमध्ये काही गोष्टी अशा असतात की त्याला आम्ही विरोध नोंदवतोय. आता आम्ही 48 लाखाचं काय तो होतं विषय, काय होतं? 48 लाखाचं मुतारी, 25 लाखाची मुतारी. हे बघा, बोलणाऱ्यांचं नाही आपण तोंड धरू शकत. एखाद्याची शक्ती वाढवू शकता तुम्ही, एखाद्याचे पैसे संपत्ती वाढवू शकता, परंतु त्याची बुद्धी नाही वाढवू शकत. कुणाचीच काय. माझी बुद्धी इंजेक्शन देऊन नाही वाढत, गोळ्या खाऊन नाही वाढणार. जी उपजत आहे, कशी आपल्या वंशपरंपरेने आलेली आहे ती आहेच आहे. तर मी याला कुणाला नाव ठेवत नाही. हे बघा, राजकारण आमच्याकडून होणार आहे, त्यांच्याकडून होणार आहे. तर काळेसाहेबांनी नाव न घेता टीका केली. आता ती टीका केली का फुलं टाकली हे आता जनता सर्व ठरवेल. 5 तारखेला पण आपलं. आता तुम्ही समजा ते एवढे भांडणं करत होतात, भांडण म्हणजे ती जागा घ्यावी नाही म्हणून यासाठी, हो, तर तुमच्यावर लोकांनी टीका केली, यांना काहीतरी पाहिजे होतं म्हणून हे त्यांनी असं केलं. करताय, मग काय त्रास होतो का नाही? सवय झाली आता, हॅबिट, यूज टू झालो आम्ही. 10 लोक चांगली बोलणारी आहेत आणि 2 लोक अशी बोलणारी आहेत. मग आपण 10 लोकांवर लक्ष केंद्रित करूया ना. 10 लोकांनी चांगलं बोलल्यावर आपला जो हरूप येतो, ह्या 2 लोकांच्या ठिकाणी ती जी निराशा असते किंवा जी वाईट वाटतं ते त्याच्या 10 लोकांच्या त्या प्रवाहात धुवून जातं. ते बाजार समितीचा आतापर्यंतचा इतिहास, आतमध्ये काय चाललंय हे अजिबात कळत नव्हतं. हे जर तुमच्यामुळं ते बाहेर आलं तरी तुम्हाला पण असं आमिष वगैरे दाखवायचा प्रयत्न झाला असं? आमिष नाही, परंतु आपण बघू नंतर, बसू नंतर असं बोलू. म्हटलं बघू आणि बसू हा विषय नाही आहे. हा विषय शेतकऱ्यांच्या पैशाचा आहे. आपण म्हणतो आम्ही पैसे का एवढे जमवले, आम्ही जमवले. आणि आपण कुठून जमवले? आपण आपल्या खिशातले पैसे टाकले का 62 कोटी तिथे? शेतकऱ्यांनी जो सेस भरला किंवा ज्या पट्ट्या भरल्या त्यातून हा पैसा उभा राहिला ना. मी 62 कोटी. माझ्या गावामध्ये बघा, एक छोटंसं काम सुरू होतं. आमच्या सरपंच, आमचे बंधू सुनील सरपंच, तिथे सुनील सावंत सरपंच आहेत. काम सुरू होतं, 1.5 लाखाचंच काम होतं, जास्त मोठं नव्हतं. परंतु ते काम त्या ठिकाणी योग्य नव्हतं असं मला वाटलं. सुनील म्हटलं हे काम इथल्यापेक्षा इथे जास्त गरजेचं आहे. त्याने ते पटवून दिलं. त्याने ते काम केलेलं म्हणजे पेवर ब्लॉक्स लावले होते, ते काढून आपण लगेच दुसरीकडे जिथे ज्या गोष्टीची गरज आहे त्या गोष्टीचं काम, किंवा हा सरकारी पैसा आहे. मी समजा तर तुम्हाला घर बांधायचं आहे, तुम्हाला घर बांधायचं, तुम्ही उगाच काहीतरी पैसे आहेत म्हणून काहीतरी करशाल का? हे गरजेचं आहे म्हणूनच कराल ना. माझं म्हणणंच ते, जर बाजार समितीला तिथे गरज काय, आज गरज काय, भविष्यात जागा भेटणार नाही, ही काही कारण झालं का? भविष्यात जागा भेटणार नाही म्हणून मी माझ्या नातवांसाठी आजच प्लॉट खरेदी करून ठेवायचे का? फ्लॅट घर आताच बांधायचं, काय लॉजिक आहे? आज आपल्या समोर काय प्रश्न आहे, आज आपल्या शेतकऱ्यांसमोर काय अडचणी आहेत, त्या दृष्टीने आपण मार्गक्रमण केलं पाहिजे. 5-25 वर्षानंतर काय होणार आहे हे आज ठीक आहे. भविष्यात जागा कमी आहेत, त्या जागेला उपलब्धता आहे ना. गायरान जमिनी आहेत, मोकळ्या जमिनी आहेत. आणि बाजार समिती अशी मध्यवर्ती ठिकाणी, म्हणजे आपण म्हणतो ना नाक्यावर, चौकावर पाहिजे असं काय का? मुंबईची बाजार समिती, मी मागच्या याच्यात बोललो, मुंबईमध्ये होती, हार्ट ऑफ सिटी, मस्जिद बंदरला, ती वाशीला आली. तर वाशीची बाजार समितीतून हाडून आपण चिरनेर, उरण ह्या ठिकाणी येतोय. म्हणजे बाहेर चाललंय, बाहेर, कारण तिथे येणारी ट्रॅफिक, विकेंद्रीकरण. गावातली घरं, आता समजा एका माणसाचं घर आहे, त्याला 4 मुलं आहेत, चौघांनी आता मळ्यात घरं बांधली ना. का बांधली? ते एका घरात चौघांना राहता येणे शक्य नाही, घनता वाढली. आता जुन्नरच्या इथे बघा, गुरुवार किंवा रविवार असेल, ट्रॅक्टरमुळे किंवा त्या नवीन बाजार समितीमुळे तिथे कांदे पडतात, किती अडचण होते. सामान्य माणसाला तरी चालता येतं का? हीच बाजार समिती घोडेगाव फाट्यावर कांदा मार्केट केलं पाहिजे.
पण आता तुम्ही सगळ्या तुमचा जो विचार काटकसरीचा नियमाचा शिस्तीचा आहे असं म्हणजे तुमच्या बोलण्यातून जाणवत. ह्या ज्या नगरपालिका किंवा ज्या हे मोठमोठे जिल्हा परिषद असतील किंवा बाकीचे PWD असतील, विनाकारण अनावश्यक खर्च करणे, तिथनं टक्केवारी मिळवणे आणि राजकारण जाण्याचं 90% प्रमाण, चला आपल्याला काहीतरी मिळेल यासाठी, त्याकडं तुम्ही कसं कराल का तुम्ही पण तसंच करणार? मी तुम्हाला म्हटलं काय, कुलस्वामी कृपेने, आई वडिलांच्या पुण्याने मी समाधानी आहे. जे मला मिळतंय मोर दॅन इनफ आहे, अपेक्षेपेक्षा जास्त आहे. आता हे टक्केवारी मिळवणं, आता हे आपण बोलतोय पण हे काही कोणाचं सिद्ध होत नाही किंवा कोणी सिद्ध करू शकत नाही. तर माझं म्हणणं एकच आहे की योग्य ठिकाणी योग्य पैसा, जे मगाशी मी म्हटलं, योग्य ठिकाणी सरकारचा पैसा तो आपलाच पैसा आहे. आपण शेतसारा भरतो, पाणीपट्टी भरतो, इन्कम टॅक्स भरतो, पगारदार नोकरदारांच्या याच्यातून पगारातून कपात होते, TDS जातो, हा सगळा आपलाच पैसा आहे ना. हा पैसा योग्य ठिकाणी खर्च झाला पाहिजे. अनाठही कोणतंही काम झालं नाही पाहिजे. त्याच्यामध्ये PWD असेल, इरिगेशन, सगळीच सरकारी खाती जिथे गरज आहे तिथेच झालं पाहिजे. आणि समजा हा ZP मतदारसंघात तर मी हे कसोशीने पाळणार आहे का बाबा, जिथे काम आहे, एखाद्या गावात एखाद्या कामाची गरजच नाही, ते काम तिथे देऊन नुसती वाहवा मिळवण्यापेक्षा, कार्यकर्त्यांना खुश करण्यापेक्षा, ज्या कामाची जिथे गरज आहे ते गेलं पाहिजे का बाबा, ह्या कामाची इथे खरंच गरज आहे तिथे दिलं गेलं पाहिजे. मला सांगा का, आता तुम्ही इतकं सगळं संकल्प मांडतायत, ऑलरेडी तिथं मोठी मोठी लोकांनी तिथं तुमची जिल्हा परिषद गाजवलेली आहे, बुचके आहेत, आता पार्के आहेत, त्यांच्या माध्यमातून अनेक लाखो करोडो रुपयांचा निधी आलेला आहे. आणि तुम्ही नवखे आहात आणि तुम्ही आता तुमची संकल्पना, त्यांची आणि तुमची संकल्पनेमध्ये नक्की बदल काय? बेसिक गोष्टीकडे लक्ष, विकास कामं हा एक हे आहे, म्हणजे काय, निरंतर चालणारी प्रक्रिया, निरंतर चालणारी प्रक्रिया म्हणा, किंवा विकास कामं आमदार, खासदार, ZP सदस्य त्यांच्या निधीमधून विकास कामं होतात. परंतु अजूनही आमचा मतदारसंघ, मला सांगायला खेद वाटतो, मी तालुक्यात सगळीकडे फिरलोय बाजार समितीच्या माध्यमातून, किंवा आपला मतदारसंघ सेकंड लास्ट आहे. जे माझं प्रेडिक्शन आहे सेकंड लास्ट आहे. सेकंड लास्ट का? अजूनही पाहिजे त्या सुविधा नाही आहेत, पाहिजे ते रोड नाही आहेत, पाहिजे ते जागरूकता नाही. साधे ZPच्या शाळा आहेत, ZPच्या शाळांमध्ये सोलर पॅनल बसवले. आपण शेतकऱ्यांना हे करतो ना, का तुम्ही लाईटचं मीटर मागू नका, तुम्ही सोलरचं मीटर घ्या. मग सरकारने आपल्या शाळांमध्ये सोलर पॅनल का नको बसवायला? छोटंसं उदाहरण, त्या शिक्षकांना मी ज्यावेळेस दप्तर वाटप केली आपल्या ZP शाळांमध्ये किंवा हायस्कूलमध्ये, तर ह्यावेळेस थोडी घाई झाली, काय करावं. माझा बुक स्टोअरचा व्यवसाय असल्यामुळे पटकन लक्षात आलं की आपण मुलांना दप्तर देऊ शकतो. पुढच्या वर्षी आपल्याला वेगळं काहीतरी द्यायचं आहे, जे त्या शाळांना गरजेचं आहे. म्हणजे सांगायचा मुद्दा असा की स्वतः जाऊन त्या घरात गेलो तर त्याचा अडचण कळणार आहे, त्या माणसांच्या व्यथा कळणार आहेत. आपण जर आपल्या ऑफिसमध्ये बसून राहिलो, आपल्या घरातच बसून राहिलो, किंवा मग अमुक ठिकाणी तळागाळापर्यंत पोहोचलो तर त्याच्या समस्या कळणार आहेत. लोकांच्या समस्या ज्या आहेत ते कळल्याशिवाय त्याच्यावर, आता बघा, मी एक माझं आता व्हिजन येईल, व्हिजन म्हणण्यापेक्षा प्रत्येक गावाचं वचननामा आहे, सरसकट नाहीये. वडजमध्ये तोच वचननामा, पारुणमध्ये तोच वचननामा, चिंचोलीमध्ये तोच वचननामा, वैष्णोधाममध्ये तोच वचननामा, दातखिळवाडी, त्या गावांमध्ये प्रत्यक्ष जाऊन त्या गावातील लोकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी काय, त्यांना कोणता रोड हवा आहे, त्यांना कोणतं समाज मंदिर हवं आहे, त्यांना कुठे हायमॅक्स दिवा हवा आहे, त्यांना कुठे गटर लाईन हवी आहे, त्यांना कुठे पाणंद रस्ता हवा आहे, त्यांना नक्की काय हवं आहे, आणि ते ZPच्या मधून देता येईल का? देता येईल तर 100% हा, देता नाही येणार तर 100% नाही. पण मी माझ्या वरिष्ठांकडे कळून आणि त्यातून मार्ग काढेल. म्हणजे वचननामा सुद्धा आपण गाववाईज बनवलंय, गाव वाईज असं कोणी केलं नाही. म्हणून तर मग सांगतोय ना, हेच तर वेगळं पण आहे ना. आपण सरसकट एकच करायचं, हा मी कचऱ्याची विल्हेवाट लावेल, मी पाणंद रोड करेल, शिक्षणासाठी प्रयत्न करेल. काय प्रयत्न करणार? आजही जिल्हा परिषद शाळेत चालवत चाललेले आता सध्या पाहिजे. नाही, मी तुम्हाला म्हणजे थांबवतो, सॉरी. काही शाळा आहेत, परंतु काही शाळा अशा आहेत का शिक्षकांनी एवढी मेहनत, मी त्या ZP शिक्षकांना खरंच धन्यवाद देईन. उद्याचा आपला महाराष्ट्र, उद्याचा भारत घडवता येते, आपला तालुका घडवता येते, एवढी मेहनत घेत आहेत. उदाहरण घेतो दातखिळवाडी शाळेचं, 3 का 2 शिक्षक आहेत, 93 विद्यार्थी सांभाळत आहेत. आणि ZP शाळेमध्ये गेल्यानंतर जी कल्पकता मला दिसली, वर्गांचे खांब आहेत, त्याच्यावर पाडे लिहिलेले आहेत, प्रत्येक जागेचा छोटा वापर केला. जर आपण त्यांना पोटेन्शियल देऊ शकलो, काही मदत करू शकलो,
डिजिटल शाळा करू शकलो. कित्येक शिक्षकांनी डिजिटल शाळा करताना दाखवलं, बघा आम्ही हा प्रोजेक्टर आणला, आम्ही हे असं केलं. आमच्या विद्यार्थ्यांना कॉम्प्युटरमध्ये प्रश्न विचारा, ते इंग्लिशमध्ये तेवढं त्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतात. 3,000 प्रश्न आहेत. ह्या 3,000 प्रश्नाचं कोणतंही तुम्ही 2,999 नंबरचा प्रश्न विचारा, आमचा मुलगा त्याचं उत्तर देईल. कॉम्प्युटरमध्ये तुम्ही टिक करा का ह्या प्रश्नाचं उत्तर. म्हणजे आपण जर त्याच्यामध्ये डिजिटल, आता आपल्याकडे CBSE शाळा नाही आहेत म्हणजे कमी आहेत. खरंच काही काही मुलं एवढी हुशार आहेत, त्यामध्ये आपल्या मागासवर्गीय समाज, ठाकर समाजाची किंबहुना इतर समाज, इतर मागासवर्गीय समाज, मराठा समाजातले अनेक विद्यार्थी आहेत. स्पार्क आहे त्यांच्याकडे. त्या स्पार्कला कुठेतरी आपल्याला जपायला पाहिजे, त्यांना ती दिशा दिली पाहिजे. दिशा म्हणण्यापेक्षा कसं, बाबा हा विद्यार्थी खेळात निपुण आहे, तर त्याला खेळाकडे थोडंसं डायव्हर्ट केलं पाहिजे. खेळाच्या माध्यमातून त्याला नोकरीची हमी दिली पाहिजे, त्याचा कल ओळखून. तसं होत नाही. होतंय पण कमी पडतात. आपल्या ज्या इन्फ्रास्ट्रक्चर म्हणतो, मूलभूत सुविधा, ह्याच आपल्याकडे कमी आहेत. मी म्हणून तर म्हटलं, आपला मतदारसंघ तालुक्यामध्ये सेकंड लास्ट आहे. आणि ह्या शिक्षकांना थोडं मोटिवेशन करणं, त्यांना थोड्याशा त्यांच्या शेवटी सगळ्याचं नाटक करतायत, पैशाचं नाटक नाही करतायत. त्यांना शाळेची वर्षाचं लाईट बिल भरण्यासाठी 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला मुलांच्या खाऊच्या पैशामधून लाईट बिल भरावे लागतात. काही शाळांमध्ये नाहीये, परंतु बऱ्याचशा शाळांमध्ये ग्रामस्थ थोडीशी मदत करतात. ही शोकांतिक आहे ना. ही परिस्थिती बदलायची. ही जी मुलं आहेत ही कशी चांगल्या शिक्षणाकडे, चांगल्या नोकरीकडे, किंवा जर ते चांगले शिकले तर IT क्षेत्रात बऱ्याच ठिकाणी रोजगार नाहीत. खूप मुलगा शिकलाय, पण आई वडील त्याच्याकडे बघतात, तो बिचारा आपला त्याचा मोबाईल घेऊन किंवा काहीतरी दुसरं टाइमपास किंवा एक त्याच्या क्षमतेपेक्षा कितीतरी पटीने कमी असलेलं काम करतोय. हा इंजिनियर पण काहीतरी थांबवली, त्याला दुकानात पाणी भरतोय शेतामध्ये. त्या आई वडिलांच्या चेहऱ्यावरचं तुम्ही बघाल भाव, एवढं कापड कष्ट करून, पोटाला चिमटा काढून, फाटकी कपडे घालून, की प्रसंगी गाडी किंवा मोटरसायकल न वापरता पायी जाऊन त्यांनी त्या मुलाला शिकवलेलं असतं. ते मुलांचा रोजगार उपलब्ध करायचं काम कोणाचं आहे? आपलंच आहे ना, राजकारण्यांचंच आहे ना. मग त्या राजकारण्यांनी त्यांचे रोजगार मेळावे भरवले पाहिजेत. आता मध्यंतरी आपण पोलीस भरतीचा शंकरराव बुट्टेच्या शाळेवर तुम्ही प्रयत्नच तो होता. आपली मुलं तिथे जातात. एक छोटंसं उदाहरण देतो. फिनिश लाईन नंतर कमीत कमी 30 मीटर 100 फूट आपल्याला पुढे पळायचं असतं. तिच्या अगोदर जर थांबलो आपण तर आपली वेळ चालू राहते आणि आपण त्या कट ऑफ वेळेमध्ये येत नाही, आपले मार्क जातात. हे मला आमच्या एका मित्राकडनं, विशाल मुळे म्हणून, तो या पोलीस भरतीचं सगळं अरेंजमेंट करतो. तो म्हणतो, दादा इथे कमी पडतात. म्हणजे आपण म्हणतो ना प्रॅक्टिकल, बैल बांधायचा, त्याला आषाढी गाठ कशी बांधायची खुट्याला, हे 1-2 वेळा केल्याशिवाय का जमेल का? मी तुम्हाला दाखवली अशी, पण मी जाऊन 1-2दा बांधे, 1-2 वेळा चुकेल, पण 3ऱ्या वेळेस ती बरोबर बसेल ना. तसंच पोलीस प्रशिक्षण, ती फिनिश लाईन कशी आहे, अनुभव प्रॅक्टिकली त्यांना कसं होतंय, प्रॅक्टिकल फार महत्वाचे आहे. त्याच्यासाठी रोजगार मिळावे. आपण मुलाखती देतो. 780 विद्यार्थ्यांनी जवळ भाग घेतला होता. त्यासाठी काय काय केलं? ट्रॅक बनवला, लेखी परीक्षा, गोळाफेक, सगळं जे तिथे पोलीस भरतीला लागतं अत्याधुनिक. म्हणजे जे पोलीस भरतीला फिनिशिंग कॅमेरे असतात किंवा क्लोजअप कॅमेरे असतात, ते तुमची वेळ मोजणारे कॅमेरे असतात, सगळं जसं पोलीस भरतीला असतं तसं सगळं उभं केलं होतं. ते तालुक्यातलीच मुलं आली का बाहेरच? नाशिकवरून आली होती, काही मुरमाडवरून आली होती, इकडून नगरवरून काही 1-2 गाड्या आल्या होत्या. म्हणजे जी काही आहे, ज्यांचे पालक वगैरे आहेत काही स्टेबल, तर ते ठीक आहे, ते पाठवू शकतात प्रशिक्षण केंद्राला. पण जी मुलं गावालाच प्रॅक्टिस करतात त्यांना ज्ञान नसतं. काही मुलं स्वतःच त्यांना कोणी गाईड नसतो, त्यांच्यासाठी ते उपयोगाचं ठरलं, किंबहुना सगळ्याच लोकांसाठी. आता आपण हँडवॉचवर वेळ मोजत होतो, ती हँडवॉच, जसं बैलगाडा घाटामध्ये हँडवॉच, तिथून कर 400 मीटर झाला कट, तो कट झाला का तो थांबायचा. माणसाचा वेग कमी होतो ना. पण त्याच्यामध्ये असं आहे की 30 मीटर पर्यंत त्या कॅमेऱ्याची रेंज आहे. त्या रेंजच्या बाहेर गेल्याशिवाय, ही छोटीशीच गोष्ट होती ना ही. तर लोकांना कळलं ते त्या मुलांना का आपल्याला काय अंतिम परीक्षेत त्याचा फायदा होईल. हेच असे रोजगार मिळावे, असे प्रशिक्षण शिबिर, किंबहुना काही त्या लोकांना. आता समजा लायब्ररी, तुम्हाला IPS परीक्षेसाठी, स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करायची आहे, आपल्या तालुक्यात कुठे लायब्ररी? कुठंच नाही. आपल्या गटात लायब्ररी आहे का? खाजगी आहे, पण जी करून जाऊ, शेवटी पैसा हा विषय आला ना.
मुलांना त्यांच्या आईवडिलांनी 15वी पर्यंत 12वी पर्यंत कसं शिकवलंय हे आपण डोळ्याने बघताय. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींकडे जास्त काही मोठं काही रॉकेट सायन्स नाही याच्यामध्ये. तर मी झेडपी सदस्य झालो का अख्खा मी अशी जादूची कांडी फिरवणार आणि चकाचक बीजिंग वगैरे होईल, बीजिंग होईल किंवा मग निर्यात होईल असं नाही. परंतु जे शेतकऱ्यांना पाहिजे, ज्यांना ते गरजेचं आहे, छोटीशीच गरज आहे, त्यांच्या घरापुढे एक सौर दिवा पाहिजे, त्यांच्या घरापर्यंत जायला रोड पाहिजे, त्यांची डीपी 100ची डीपी आहे त्याच्यावर 70चाच लोड पाहिजे. त्यांच्या मुलं ज्या शाळेत जातात त्या शाळेमध्ये चांगले शिक्षक पाहिजे, चांगले शिक्षण मिळलं. एका शिक्षकाकडे 30-35 विद्यार्थ्यांची कॅपॅसिटी पाहिजे. आता मी मगाशी राजखेडीचं म्हटलं, 2च शिक्षक 93 विद्यार्थी सांभाळतात 7वी पर्यंत. म्हणजे त्या शिक्षकांची दमछाक होत असेल. दमछाक होण्यापेक्षा कधीतरी, शेवटी माणूसच आहेत ना, ते यंत्र नाही आहे, एखाद्या दिवशी दमछाक होऊन एखाद्या विद्यार्थ्याकडे दुर्लक्ष होत असेल आणि तोच त्याच्या विद्यार्थ्याचा आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरत असेल, त्याची ती आयुष्याची माघार आहे ना ती मग त्या गोष्टीसाठी. काय आपल्या तुमच्या मतदारसंघात आरोग्य व्यवस्थेची कशी काय परिस्थिती? आरोग्य व्यवस्थेमध्ये पण आहे. आता येणेरे ह्या ठिकाणी चांगलं हे आहे, सावरगाव या ठिकाणी आहे, बऱ्याचशा ठिकाणी. आता आमच्या इथे वडज येथे आरोग्य सेवा केंद्र उभं केलंय, पण तो PSC, परंतु तिथे निवासी डॉक्टर हवा आहे, तो नाहीये, स्टाफ नाहीये, स्टाफ नाहीये. कारण ते जरा गावापासून जागा निवडताना सुद्धा कोणत्या ठिकाणी हे पाहिजे हे सुद्धा एक धोरणात्मक दिशा नाही. सरकारचा पैसा आहे. आपण आमच्या गुजरातीमध्ये, मुंबईमध्ये मी जिथे व्यापार करायचो तिथे एक म्हण होती, सेट का माल घासलेट, म्हणजे सेटचा माल फुकट. तसं सरकारचा पैसा येतोय ना, मग मला काय घेणं देणं आहे, वापरू द्या कसा आहे. पण त्याच्यामध्ये इमारत उभी राहिली, तिचा कोणाचा वापर केला नाही केला, मी फीत कापायला गेलो पाहिजे आणि मला त्याच्यातला मोठेपणा, मला त्याच्यातलं माझं काय म्हणतात त्याला, हे भेटलं पाहिजे, मोठेपणा, त्याच्यातला मान सन्मान भेटला पाहिजे, श्रेय भेटलं पाहिजे. काय होईल, लोक तुम्हाला ऍक्सेप्ट करतील? आता लोकांनी केलं पाहिजे ऍक्सेप्ट. माझं तर काय निवडणूक आली का आता तर सगळे शेट, सॉरी दादा शेट, बाकी लोक म्हणजे असं चर्चा आहे का पैशांचा महापूर येणार आहे या मतदारसंघामध्ये, पैसे वाटप होईल, सुरू झालाय. रोजंदारीवर लोक प्रचारासाठी फिरायला लागले आहेत. शेतातल्या कामाला रोजंदारीचे माणसं मिळत नाहीयेत. परंतु मी त्या गोष्टीकडे नाही लक्ष देत. त्याने केलं, त्याने सरी घातली म्हणून आपण दोरी घालायची, हा आपला मुद्दा नाहीये. आपल्या शेतकऱ्यांना, आता मी बऱ्याच महिला बचत गटांना प्रिंटर दिले मागच्या काळात. का दिले? तर त्या बचत गटांना त्या प्रिंटरमधून काहीतरी भेटलं पाहिजे. त्या महिलेला तालुक्याच्या किंवा प्रमुख शहरापर्यंत, प्रमुख गावापर्यंत जाऊन मग त्यांनी ती प्रिंट काढायची, झेरॉक्स काढायचं, मग ते वाटप होईल. महिलांना स्वयंपूर्ण केलं पाहिजे. स्वयंपूर्ण म्हणजे कसं, त्यांना त्यांच्या पायावर कुटीर उद्योग आहेत. बहुतेक महिला रोजंदारीने शेतात जातात, ठीक आहे, काहींची शरीर क्षमता असते त्या जातात, पण काही महिला अशा आहेत की ज्यांना नाही जात आहेत रोजंदारीवर. मग त्यांना घरात 4 भिंतींच्या आत काही रोजगार उपलब्ध करून देता येईल का? कुटीर उद्योग, महिला, एखादा बचत गटाच्या माध्यमातून छोटासा. आता आमच्या मनीषा भगत मॅडम, मला वाटतं 14 तारखेला संक्रांतीच्या दिवशी त्यांच्या पत्रावळी बनवण्याच्या कारखान्याचं उद्घाटन होतं. बचत गटाच्या माध्यमातून त्यांनी कारखाना उभा केला. आणि पत्रावळी कोणत्या आहेत? आपल्या पानाच्या पत्रावळी, आताची काळाची गरज आहे. पानाची यस, हा, जुनी संकल्पना, ती मशीनवर बनवायची त्यांची. अशाच बचत गट, कुणाला शिवणयंत्र, कुणाला शिवण प्रशिक्षण, कुणाला पापड, समजा सोयाबीनच्या याच्यावर प्रोसेस आपण म्हणतोय, सोयाबीन निवडून झाले, चला मोठ्या एक 10 गुंठ्याच्या प्लांटमध्ये ते सहकारी तत्त्वावर सोयाबीन प्रोसेस युनिट निर्माण झालं. सोयाबीनचं तेल काढणं, घरातल्या घरात छोट्या छोट्या मशीन आहेत त्यांच्या सोयाबीनच्या वड्या बनवणं, ते पॅकिंग करून देणं. आता आपण बऱ्याच ठिकाणी बघतो, प्रत्येक दुकानात तुपाच्या बरण्या असतात किंवा घरगुती बनवलेले पापड असतात, लोणची असतात. त्या महिलेला किती, आता लाडकी बहिणी योजनेमधून 1500 रुपये लोक खिल्ली उडवतात, काय 1500 रुपयासाठी. त्या महिलेला त्या 1500 रुपयाची किंमत माहिती असते, 100 रुपयाची किंमत माहिती असते. आज आपण पटकन काहीतरी 2 रुपये खर्च करतो आणि पुरुषांना ती सवय आहे. मी तेच सांगतोय, मग असा तो प्रश्न होता का ह्या सगळ्या भाऊगर्दीत दादा, शेठ, ताई याच्यामध्ये आता तुमचं कसं, कालच पाहिलं मी,
कालच झालं बहुतेक 250 का 300 आली तुमच्या विरोधातल्या लोकांची वाहन. ते म्हणले आमच्या प्रेम करतात लोक, 250 गाड्या येत आहेत, ते स्वतःहून येत आहेत. आता हे ते तुम्ही बघा आमची गर्दी किती आहे, त्यांची कुठे एवढी गर्दी होती. मग कसं वाटतं? गर्दी आणि दर्दी ह्याच्यातला फरक कळायला पाहिजे. लोक आपल्याकडे आले, आपण आणलेत त्यांना. आता हे आरोप करणं मला नाही पडत. दुसऱ्याची रेस छोटी करण्यात मला काहीच पॉईंट वाटत नाही. माझी रेस कशी मोठी होईल, मी लोकांसाठी काय चांगलं केलंय, काय चांगलं करू शकतो, हेच मला तुम्हाला सर्वांना सांगायचंय. गर्दी करणं, मग ते त्याच्यासाठी 2 रुपये देऊन, त्यांचा रोज देऊन आणणं, हे नाही पटत मनाला.